आज आपण बनवणार आहोत होममेड चॉकलेट्स. सो हे चॉकलेट बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 कप मिल्क कंपाऊंड आणि 2 कप चॉकलेट कंपाऊंड. तर आता हे आपण डबल बॉयलर मेथडने चॉकलेट मेल्ट करून घेऊया. तो चॉकलेट कंटिन्युअसली स्टर करत राहायचं. नाव यू कॅन सी आपलं चॉकलेट कम्प्लिटली मेल्ट झालेलं आहे. माझ्याकडे हे सिलिकॉन मोल्ड्स आहेत. हे बाजारात तुम्हाला इझिली अवेलेबल. इथं मी रसमलाई फ्लेवरचं चॉकलेट बनवते आहे. तुम्ही हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर ॲड करू शकता किंवा नाही केलं तरी पण चालेल. हे ऑइल बेस इसेन्स असतात. सो आपले केकचे रेग्युलर इसेन्स चॉकलेटसाठी यूज नाही करायचं आहे. इथं मी आल्मंड्स यूज करते आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे नट्स यामध्ये ॲड करू शकता आणि त्यावर चॉकलेट पोर करायचं. आता हे चॉकलेट आपण फ्रीजमध्ये फक्त 5 मिनटासाठी सेट करायला ठेवायचं आहे. 5 मिनटापेक्षा जास्त याला सेट करायला ठेवायचं नाही. अदरवाईज चॉकलेटवरती मॉइश्चर येतं आणि हे इझिली अनमोल्ड होतात. आता आपण या चॉकलेटला रॅप करूयात. चॉकलेटचे या पद्धतीचे असे रॅपर्स मिळतात तुम्हाला. केक शॉपमध्ये हे इझिली मिळून जातात. त्याच्यामध्ये एक हा बटर पेपर असतो आणि खालचा तो फॉईल पेपर असतो. सो काय करायचं आपल्याला, असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जस्ट तुम्हाला चॉकलेट त्यामध्ये ठेवायचं आहे आणि सगळ्या बाजूंनी त्यांना रॅप करून घ्यायचं आहे. झालं. इट इज सो इझी. या पद्धतीने तुम्ही त्यांना रॅप करू शकता किंवा असेच जरी तुम्ही स्टोअर केले तरी पण ते 1 महिनाभर तरी बाहेर चांगले राहू शकतं चॉकलेट. सो तयार आहेत आपले रक्षाबंधन स्पेशल चॉकलेट्स. हे तुम्ही गिफ्ट्सही कोणाला म्हणून देऊ शकता किंवा घरी खायलासुद्धा लहान मुलांना फार छान आहेत. थँक यू फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.